या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे। पालिका स्टोअरवरच चोरट्यांचा डल्ला, आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातईची सोलापुरात प्रचिती। सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई म्हणजे केवळ दिखावा आणि जप्त केलेल्या साहित्याची सुरक्षा म्हणजे रामभरोसे, अशी संतापजनक परिस्थिती सोमवारी उघडकीस आली। आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय या म्हणीचा प्रत्येक पालिकेच्या स्टोअरमधून सुरू असलेल्या भंगार चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांना आलाय। महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवताना जप्त केलेल्या टपऱ्या, पत्रे, लोखंडी साहित्य, फर्निचर, इतर वस्तू या यशवंतराव चव्हाण सभागृहा शेजारील मोकळ्या जागेत ठेवण्यात येतात। या ठिकाणी लाखो रुपयांचं साहित्य पडून असतानाही त्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची मात्र पूर्णपणे निष्क्रियता दिसून आली। सोमवारी दुपारी पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे यांना या ठिकाणाहून टेम्पोमध्ये भंगार चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्याचवेळी माहिती धडाडीचे नगरसेवक अमोल शिंदे यांनाही समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत थेट चोरीसाठी आलेला टेम्पोच पकडला। चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आलं। मात्र या ठिकाणी सुरक्षा देणारे कर्मचारी आणि संबंधित कामगार आता आपण अडकलो या भीतीने अक्षरशः पळ काढताना दिसले। विशेष म्हणजे ही चोरी सुरू असतानाच नगर अभियंता सारिका अकुलबारी घटनास्थळी दाखल झाल्या। दरम्यान सोमवारी पालिकेत नो व्हेकल डे निमित्त वरिष्ठ नेते आणि अधिकारी काउन्सिल हॉलकडे येत असल्यानं या घटनेची माहिती क्षणार्धात पसरली। पालिकेचे पक्षनेते नरेंद्र काळे यांनीही घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकाराची पाहणी घेतली। त्यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आदेश देत या चोरी प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असा इशारा दिला। नगरसेवक अमोल शिंदे यांनीही पालिकेच्या स्टोअरमधून साहित्य चोरी होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे, यात अंतर्गत संगनमताची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगत सखोल चौकशीची मागणी केली। दरम्यान राजेंद्र चौक परिसरात बंद अवस्थेत ठेवलेल्या पालिकेच्या वाहनांमधूनही लाखो रुपयांचं मौल्यवान साहित्य गायब झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्यात। मात्र त्या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे आता या नव्या चोरी प्रकरणात तरी पालिका प्रशासन खरोखरच फौजदारी गुन्हे दाखल करून दोषींना जेलमध्ये पाठवतं की पुन्हा एखाद्या फाईलमध्ये प्रकरण दडपलं जातं याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलंय। अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत, त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले। त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ते स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले। त्या गाडीचा ड्रायव्हर, गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे। काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत। तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काय आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे। ही अतिशय गंभीर बाब आहे, कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये, सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। CCTV कॅमेरे आहे का इकडे लावलेले? इथं CCTV कॅमेरे आहेत। या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत आणि माननीय सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत। त्यासुद्धा त्यांनी स्वतःही सगळे बघितलेले आहेत। त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल, आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली। त्याच्यात स्क्रॅप होतं। आत्ता असं कळतं की यापूर्वी काही गाड्या इथून गेलेल्या आहेत, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले। व्हिडिओ काढायला बापू सर काय झालंय आज? मी सांगू पहिलं। आज एक मिनिट। सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोअर रूम आहे, तिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे। मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती
ह्याच्यात भरून चाललेला भंगार आहे आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलर मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलंय, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलंय. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत. त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. पण ह्याच्यामध्ये आमचं स्पष्ट मत आहे इथले काही लोक आहेत त्यांना तुमची तिकडे शूटिंग झाली आहे आमची तसं नाही, त्याच्यात जे कोणी जबाबदार असतील ते पण शोधतील. असं नाही एक साईड नुसतं होते ड्रायव्हर पकडला ते पहिली नाही. इकडून माल जाते तर कुणाच्या तरी संबंधित जाऊ शकतं का या आमच्या संबंधित जे असतील महापालिकेची त्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर FIR दाखल कारण त्यांच्या संमतीशिवाय इथनं गाडी बाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. 1 मिनिट कॉल रेकॉर्ड चेक करा विनंती आहे. CCTV लगेचच ताब्यात घ्या. सगळ्या वरिष्ठांपासून मेन कोण आहे खाते प्रमुख ते जे जे ह्या विभागात आहेत त्या सगळ्या विभागांच्या आणि त्या लोकांच्या आणि सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून साहेब हा तपासवा. हां हे असं नको की कुणाला तर वाचवायचं आहे, कुणाला तर आत घालायचं आहे. कुणाला आत घालू नका विनाकारण आणि कुणालाही सोडू नका. कुणालाही सोडून बरोबर आहे साहेब. हो तुम्ही आता ऐक तू साहेब आदेश करा. जॉईन झालाय का? नाही झाला काय ऑर्डर मध्ये कसं आहे 15,000 पण चार्ज होतात तुम्हाला. नसेल जॉईन झाला असेल तर पुरा तो पण करावं लागेल ना काम इन्चार्ज म्हणून. जॉईन झाला तर काही विषय नाही बघा. जॉईन नाही साहेब अडचण काय आपल्याला 15 तारखेला फक्त माझ्याकडे चार्ज होतं नियंत्रण अधिकारी. अरे आयुक्त साहेब सांगतात तेव्हा संपला विषय. महापालिकेचे आयुक्त असतात. सध्या त्यांनी जॉईन होतोपर्यंत आपल्याला कार्यभार सांभाळावा लागतो. त्या कारभारामध्ये आपण पोलीस स्टेशनकडे अर्ज दाखल करू नका. या वस्तूची घटनाक्रम लिहा आणि ह्या घटनाक्रमामध्ये कोण कोण या कार्यपद्धतीला जबाबदार आहे किंवा हे तर त्यात लावा हां ठीक आहे सर. भगवान त्यांच्या कुंभारला विचार नॉलेजमध्ये आहे. आम्ही त्यांना माहिती देऊन चाललोय वगैरे प्रक्रिया. इनलिगली साहेब आम्ही काय करत नाही बघा. मी तर करत नाही. आता विषय नाही मग खाते प्रमुखांना बोला. खाते प्रमुख मी त्या नियंत्रण अधिकाऱ्याला बोललो. खाते प्रमुख तुम्हीच आहे. विचारलं का? मी त्या आसरा चौकातल्या कारवाईला होतो. काय हरकत नाही. नाही तुम्ही कामावर होता. पळून जाताना साक्षीदार आहेत. इथं मॅडमच नेमकं समोर यायला आणि पळून गेलेत 2 जण पळून गेलेत. तो सचिन शिंदे म्हणून पण आपण ठेवतो नाही तर तो पण पळून गेला. सचिन गाडे पण पळून गेला. तुम्ही जर चुकला नाही तर पळायची काय गरज आहे? हा मग मी आले बापू आले तर सांगायचं ना सदस्यांना हे कागद आहे दाखवा ऑफिशियली चाललंय. काय विषय नाही. ऑफिशियल नाहीच आहे आधार मॅडम. कार्ड हे ऐका हे आधार कार्ड द्यायला रक्कम त्याची घेतल्याचं बेडेला ना माझी प्रोसिजर तुमच्या एखाद्या खोक्या व्यक्तीचं असू शकते का? हे एका खोक्याचं मटेरियल आहे का? ही जाळी हे लोखंडी गज हे सगळे एकच आहे आणि असं विकू शकता सर? विकूच शकत नाही. मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आत्ता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरतीये. हा मग येऊन विचारलंय ही गाडी कशाची भरली. गरीबाचे तोडून आणतो, लोक रस्त्यावरती रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेचं नाव. पण साहेब ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का? शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? बघा तरी मग त्यांचंच नाही नियंत्रण अधिकारी. हो मग हे कुठं चाललंय? गाडी कुठली आहे? बाहेरची गाडी दिसते की हो. खाजगी गाडी? करायचं करा साहेब, करून टाका FIR. बघा त्याच्यामध्ये काय नाही. तुम्हाला काय करायचं करा, नियमाप्रमाणे काय करायचं करा. इथं मॅडम आहेत खाते बघा, माल चोरीला चालला म्हणताना तुम्ही काय करायचं करा. असं नाही, लोकप्रतिनिधी तुम्ही आहे. आम्ही काहीच नाही. मला नागरिकांचा फोन आला. हो तुम्ही प्रमुख आहे. खाते प्रमुख तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? अहो ह्यांना सांगतच नाही ना आम्ही. बरं, ठीक आहे. तुम्हाला आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाडीचे आधार कार्ड घेतो
आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत नाही आता भरलेली गाडी कुणाची चढली आहे? भरलेली पावती गाडी द्या. ते दाखवा पावती. देणार आहे ना त्याने आधार कुठे पावती कुठे कार्ड आहे? आधार कार्ड देणार आहे त्याने कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय मी काय गाडी साहेब बाहेर हे जाऊ देत नाही. तुम्ही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही असं बोलू नका ही काय बोलला ना तुम्ही ही चुकीची पद्धत आहे. ही कार्यपद्धत आहे. अशी कारण पद्धत साहेबांचं म्हणणं घ्या काय सांगाल कारण साहेब सांगू द्या कारण साहेबांनी नाहीत, आम्ही HOD एचओडी आणि खातेप्रमुख समोर सांगताय तुम्ही की आम्ही आता पावती देणार आहे म्हणून मग असं नसतं. कुणाला सांगायला लागलो ही? सदस्य हो, तुम्ही साहेबांना आयुक्त असं नाही 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 आयुक्त आहे तिथं मग? महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की हणी जे सांगते त्याशी तुम्ही सहमत आहे का नाही हा त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे. त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही आहे ती करण्यात येईल. साहेब एमएन कामासाहेब तुम्ही स्वतः FIR चा आदेश तुम्ही द्या FIR दाखल करा कारण हा गेला सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर FIR झाला पाहिजे FIR मध्ये काहीही नाही जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत तिथले कॅमेरे तुम्ही तपासायचे पोलीस तपासतील तुम्ही नाही हात लावाच त्याला तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील तुम्ही नाही पहिला फक्त FIR तुम्ही द्यायचे आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही FIR देऊ शकता आणि तुमच्यावर द्यायचे असेल तर ह्यांनी देते बरोबर आहे का तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देते तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही ह्याचं खोकं जप्त केलं हे देताना तेच दिलं पाहिजे इथं तसं तर झालेलं दिसत नाही पण आज शहरभरात किती रोज कारवाया चालू आहेत तुम्ही बघता रोज आहे आपण कोणी जात नाही नगरसेवक जात नाही तुम्ही जात नाही आम्ही पण अडवत नाही का तर शहर स्वच्छ व्हायला पण शहर स्वच्छ व्हायच्या नावाखाली साहेब जर कुणाचे खिशे भरले जात असतील तर हे कदापि सहन करणारी गोष्ट नाही ही जी गोष्ट चालली ती चुकीची तुम्ही आता ह्या ज्या हे होत्यात मोहिमा होत्यात त्याच्यातलं जे स्क्रॅप जमा होतं त्याचं काय आपल्याकडं रोजच्या रोज रेकॉर्ड असं इन्व्हेंटरी स्क्रॅप आपण जागेवर निष्कर्ष केलेला आणत आहे इतर ठिकाणचं स्क्रॅप ज्या त्या ठिकाणी आता पाथरूड चौकातला 80 टपऱ्या पाडलो तिथले एकही साधं सुद्धा उचलून आणलेलं नाही मर्या चौकातलं स्क्रॅप सगळं तिथं जागेवर ठेवून आलो अशा मोठ्या मोठ्या कारवाई झालेल्या आहेत फक्त ही बोरामणी नाक्याचं आणलेलं आहे ते बोरामणी नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे काय का बोला बोरामणी नाक्याची गेली असेल तर बोरामणी नाक्याला गाडी जायला पाहिजे गाडी त्या कडून आलो मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितले असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलंय मॅडम सांगा साहेब काय बरोबर आहे साहेब गाडी साहेब जेव्हा आले आपले 4 कर्मचारी थांबले होते साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले जर कसं कायदेशीर होतं तर हे करायची गरजच नाही आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं तर त्याच पिरियडमध्ये गाडी बड़ी गाड़ी विशेष नाही नाही बंगाल आतमध्ये ठेवलंय का पळून गेले चावी काढून घेतले गाडीची गोरगरिबाच्या थोड्याचे आणून पाय पडत हात पडत घेतला करून खायचं खोकं घेऊन चालले ठीक आहे 1 मिनिट कॉल रेकॉर्ड चेक करा विनंती आहे CCTV लगेचच ताब्यात घ्या सगळ्या वरिष्ठांपासून मेन कोण आहे खातेप्रमुख ते जे जे ह्या विभागात आहेत त्या सगळ्या विभागांच्या आणि त्या लोकांच्या आणि सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून साहेब हा तपासवा रोज होती आणि हे येऊन असं जर भंगार गरिबाचं विकून खात असतील तर हे चुकीचं आहे गरीबाची रोज तोडातोडी असं म्हणू नका साहेब सगळ्यात समोर मी बोलतो बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा साहेबांसमोरच बोलालो मी नाही कायदेशीर कारवाई याची होईल. कारण गरीबाची तोडातोड गरीबाने अतिक्रमण केलं मग त्याची तोडू नका नाही आरोप नाही गरीबाची तोडातोडी करून कुणाचे किस्से गरम होतील त्यांनी सापडेल ना आम्ही त्यांच्यावरच FIR करा. आम्ही कशाला तुम्ही टेन्शन घ्यालो जबाबदारी दिली किस्से गरम करायला हे नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका इथं अहो आयुक्त साहेब साहेब मी आहेत टेन्शन घेत नाही हा मग तुम्ही कशाला टेन्शन घ्यालो माझं म्हणणं तुम्हाला कळीना आम्ही जे चोर आहे त्याला पकडून घालता का नाही जेलमध्ये तेवढंच सांगा तुम्ही तेवढंच सांगा चोर आहे त्याला पकडा बस बस हा ही गाडी विनाकारण चोरून नेत विनाकारण असताना इथला भंगार चाललाय तुम्ही एवढा मी कारवाई सोलापुरात 6 महिन्यात केलो 6 महिन्यातल्या कारवाईचा माझ्या मी नव्हतो इथे पहिला ऑलरेडी एक गाडी घेतली
त्याचं पूर्ण सीसीटीव्ही आहे. ऐका, गेलेली कुठं त्याच्या मागणंपर्यंत माणूस फिरला दुसऱ्यांदा. म्हणून उगाच काय होईल असं थाकीत तोडत गेलं की तुम्ही ज्यांनी केलंय त्याचं नाव टाकून मोकळं करा. कसं आहे, नाही मी Already- तर जागेवर नव्हतो आता सध्या. नाही, काय हरकत नाही. रोजच्या रोज जेवढी होत्यात ना पावत्या तेवढे चलनाने आपण जमा करतो. ही जी काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला ह्या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त करू ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतंय. मग ह्यांना जेव्हा मी ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडं ह्याच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धतीची अवलंबली आहे शासनचं निर्माण होतं. त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत. त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा आणि तथापि खाते प्रमुख हात वर करतात खाते आणि वरनं मगरूरची भाषा म्हणजे गोरगरिबांचं भंगार तो आहे. खोका अतिक्रमणच्या नावाखाली शहर स्वच्छ व्हायला म्हणून आपण ग बसतो, पण कशा पद्धतीनं सोलापूरकरांवर एकीकड चोऱ्या व्हायला लागलेले हे बघा साहेब. काय ही प्रायव्हेट गाडी आहे का आपली किती आहे? ही प्रायव्हेट गाडी आहे, भरून चालली आहे, कुठं चालली आहे? आपल्या प्रेमाशीच. बरेच सकाळपासून दुसऱ्यांदा जाताना नागरिकांनी सांगितले साहेब पहिल्यांदा गेली भरून की दुसऱ्यांदा जाताना त्यांनी सांगितलं गाडी आत आहे. म्हणल्यावर मी जेवत्या ताटावरून उठून इकडे पळत आलो आणि गाडी बघते तर गाडी उठल्या. बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेले, हे भरायला माणूस पण पळून गेला. कोण होते माहीत नाही, फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो. ड्रायव्हरला समोर बसवला. हा ड्रायव्हर पकडे ना मग इथलं जबाबदार विभाग जबाबदारी मटेरियलची जबाबदारी त्यांची. जबाबदारी माझी नाही सर, मी इथं आम्ही टाकायला होतो. जबाबदारी माझी इथं नाही. इथं आपण एक सिक्युरिटी ठेवला आहे, म्हणजे एक शिपाई आहे. तो माल द्यायचं घ्यायचं पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असते. आधार कार्ड घ्यायचं आणि दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं. पण हे जी आधार कार्ड आणि त्याच्या दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी. नाही काहीच नाही केले, काहीच नाही केले. सकाळची पहिली गाडी गेली जी मी शूटिंग देऊ शकतो भंगार आहे की आणि ही पावती हे काय एका मटेरियल आहे, हे सरळ सरळ भंगार आहे. हो साहेब, हे भंगार आहे का नाही? भंगार पण नाही, आता नाही. सोरेगावचं भंगार दिलंय मी. ऐका, असू शकतं सोरेगावला जे असले मोठे पत्रे होते 15-16 फुटी पत्रे. नियंत्रण अधिकाऱ्याचा चार्ज 15 तारखेला त्याच्या संबंधित सगळ्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांच्यावर गुन्हे जे संबंधित आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही परवानगीने चाललंय का तुमच्या? त्यांना तर माहिती हा माहिती खाते प्रमुखालाच माहिती. मग कसं काय चाललंय? तुम्ही इकडं आम्हाला आमच्याकडं बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे. बरोबर 15 तारखेपर्यंत रितसर कारवाई हो काय तुमचं म्हणणं? सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.